पैलवान वीरेंद्र शिराळकर या सगळ्या प्रकरणाबाबत तुमची प्रतिक्रिया काय? मी निर्दोष सिद्ध झालो ह्याचंच समाधान आहे मला, आणि हे समज शक्य झालंय माझ्या बायकोमुळे, पैलवान प्राजक्तामुळे. चिन्या, एक काम कर, माझ्यासोबत मार्केटला चल, हिच्यासाठी काहीतरी भारी सरप्राईज घ्यायचंय. बर, मी वाट बघीन यांच्या सरप्राईजची. मी तुम्हाला सबूत दिलता की 3 दिवसांमध्ये यांना निर्दोष सिद्ध करून दावीन म्हणून, आणि ते मी करून दावलंय. या घराण्याला कुस्ती धार्जिणी नाही, तर ही पोरगी कुस्तीचा हट्ट सोडायला तयार नाही. तू तुझा पहिला शब्द पाळलास, आता बघूया दुसरा शब्द पाळता येतोय की नाही तुला. मी सबूत दिलाय आणि तो मी पाळणारच. मी या घरातनं निघून जावं हाच तुमचा हुकूम असेल, आणि त्यातच घराण्याचं भलं असेल तर जाईन मी निघून. कायमची. हे पकड, प्राजक्त वाट बघत असेल. उंगाड जाऊया, चला. आमांजी, आज तुमच्या आशीर्वादामुळे वस्तादांची इब्रत आणि कुस्तीची शान वाचवू शकले. असंच त्यांच्यावरती लक्ष असू द्या, कारण आता इकडे मी नसणार आहे. मीनुताई, जग्गू भाऊजी, काळजी घ्या. आई, येते मी. प्राजक्ता, येते नाही, जाते म्हण आता. नाही, तू आता इथं रिटर्न तिकीट यायचं नाहीये. आई, ही आता इकडनं निघालीये खरं, पण भाऊजी हिला रिटर्न तिकीट घेऊन आले तर. थांब प्राजक्ता. मीच तुला या घरात या घरची सून करून घेऊन आले, आणि आता माझ्याच हुकमावरनं तू या घराच्या बाहेर जातेस. पण हे वीरूला समजता कामा नये. वीरूला हेच सांगायचं की तू स्वतःच्या मर्जीनं हे घर सोडून गेलीस, आणि यात जर काय फेरफार केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे.
आई, मी शपथ घेऊन सांगते, मी या घरातनं स्वतःच्या मर्जीने गेली असंच सांगेन वस्तादांना. बाट अंधारून आली, नभ दाटल दाटल, कस सावरू जीवाला, माझ आभाळ फाटल, कसा नियतीचा डाव, फास उलट पडला, त्या नदीला उरी घाव, ज्याला मानाला आपलं, कसा इसकटून गेला, तुझं माझं. विरू आला. पैलवान, 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 अगं बाहेर ये. आई, प्राजक्ता कुठे? वर आहे काय? पैलवान, पैलवान, अगं खाली ये. बघ काय सरप्राईज आणलंय तुझ्यासाठी. पैलवान, पैलवान, अगं ये की खाली. एवढा काय भाव खायलीस? भाऊजी, युअर पैलवान बायको गॉन. कुठे गेली? चिने, प्राजक्ताला फोन लाव. प्राजा, अगं काय चालवलंयस तू हे? अगं नेमकं झालंय तरी काय? हे काय ग? अगं फोन कशाला बंद केलीस? अगं मी काय विचारतेय तुला? मी इकडेच राहणार आहे. म्हणजे सगळं परत माझ्यावरच येणार आहे. आणखी एकीचा भार पडलाय माझ्या डोसक्यावर. इकडं तोंड कमीच आहे ना फुकट येणारी, त्यात हिचा आणखी एक भर. जास्त उडू नका दाजी. तुमच्या कमाईच्या तोडीस तोड कमाई मिसळच्या गाड्यावर नव्हती. आणि मी काय तुमच्या जीवावर नाही जगणार. माझं पोट भरायला माझी मी समर्थ आहे. राजे, अगं नेमकं झालंय तरी काय? कशाला काय व्हायला पाहिजे? मला वाटलं आले मी माहेरला राहिलं. नाही येऊ शकत का ग? का तर तुम्हाला बी मी जड झालीय.
काहीतरी काय बोलतेस प्राजे? अगं तू झाड होशील वय आमासनी. मग काय? अगं आता आईबाप म्हणून आम्हाला तुझी काळजी वाटणार का नाही? अगं कुस्तीला बळ देणारं एवढं चांगलं सासर गावलंय तुला. आताच तू जावय बापूंना मोठ्या संकटातून बाहेर काढलंस ना, आणि असं अचानक इकडून म्हणतेस की इकडेच राहणार आहे. काय झालंय बाळा? काय बी नसलंय का? प्राजू, दाद्या, अरे पहिला फोन उचलला नाही आणि आता फोन स्विच ऑफ लागायला लागलाय. असं कसं? चल तिच्या माहेरला बघून येऊ. कशाला? आई अगं कशाला म्हणजे? काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? बघायला नग का? अरे कशाला काय प्रॉब्लेम होणार आहे? आणि काही प्रॉब्लेम असेल तर ती स्वतः तुला फोन करून कळवेल ना. आता तो फोन बंद करून ठेवलाय. स्वतःच गेले, स्वतःच येईल परत. दॅट इज दॅट. भाऊजी, ना तुम्हाला काय कळवलं ना आम्हाला काय टेलिंग केलं. तुमच्या फ्रंट फूटवर आली तुमची बायको, बॅग भरली आणि तशीच आउटसाइड गेली. असं बी स्वतःच्या मर्जीनं वागायची सवयच आहे तिला ऑलवेज. चल चिने. विरू, अरे थांब राजे. राजे इतक्यांदा विचारायली मी तुला, अगं काय झालंय? जे काय झालं त्यानंतर ना आईंनी डोसक्यात कुस्तीबद्दल राग धरला. त्या म्हणल्या घरात कुस्ती न गे. त्यांना भ्या वाटत की कुस्तीमुळे वस्तात त्यांच्यापासून दुरावते, आणि त्यांचं बी काही चुकीचं नाही. पण मी नाही कुस्तीशिवाय जगू शकत, आणि ज्या घरात कुस्ती नाही तिकडे मला राहायचं नाही. अगं डोसकं फिरलं का काय तुझं? खुळ लागलाय का तुला? राजे अगं सोन्यावानी सासर हाय तुझं, सपानावानी संसार हाय, आणि त्यो सोडून कुस्तीच्या मागं काय लागलीस तू? अहो माने, तुम्ही यावर काय बोलणार हायसा का नाही? जावई बापू आल्यात. मी मागल्या दारानं बाहेर जाते. मी इकडे त्यांना कळता कामा नये. अगं पण मम्मी, तुला माझी शपथ आहे, जर ती मोडलीस ना तर मी इकडनं बी निघून जाईन. या की. इकडे कसं काही नाही केलं? लय मोठ्या संकटावर मात केली आज, ती बी तुमच्या लेकीच्या जोरावर. म्हणलं तुमचे आशीर्वाद घ्यावे. सुखी राहा. प्राजक्ता कुठे? राजू नाही आली इकडं. इकडे नाही आलाय? घरनं तर गावाच्याच निघाल्यात. लय फोन केले, नाही उचलले त्यांनी. निघाली? कुठे निघाली? नाही, काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेली असेल. तसं न सांगता जात नाही ती कुठं. पण कोणाला जर मदत लागली तर समजा काम सोडून धावती. तुम्हाला तर ठाऊकच. तशी बेजबाबदार नाही ती अजिबात. काय चिन्या? होय होय दाद्या, मला वाटतं वहिनी आफरीनकडे गेली असतील. येतो. राजे अगं काळजी घेणारा एवढा सोन्यासारखा नवरा मिळाला हाय तुला. तुला कसं समजत नाही ते? आणि हे काय चाललंय तुझं? राजे आता काय प्राजक्ता रिटर्न तिकीट येत नसते इन हाऊस. येस येस,
तुमच्या आई साहेबांनी गॉड प्रॉमिसच घेतले ना तिच्याकडनं. का वीरेंद्ररावांनी काय बी क्वेश्चन केला तरी सांगायचं का मी माय शेल्फ मध्ये आउट हाऊस गेलीये म्हणून. वय की आता तरी ती ब्यात कायमची या घराबाहेर गेली म्हणायची. गॉन म्हणजे गॉनच. शिराळकर, नाव युअर वर्कलोड. आईंना सांगा की वीरू भाऊजींना फॅक्टरीच्या वर्कलोड मध्ये बीजी करून घ्या म्हणावं, म्हणजे मग वीरू भाऊजींचं अकॅडमीकडे अटेन्शनच राहणार नाही आणि मग ती जमीन आपल्याला हडपणं व्हेरी व्हेरी इझी होऊन जाईल. कांचन तू काळजीच करू नको, तू फक्त बघ मी काय करतो. आता शिराळकरांच्या नावाचे जे पण बॅनर गावात लागतील त्याच्यावर फक्त एक नाव असेल, श्री धनंजयराव शिराळकर. सगळं मनासारखं व्हायलंय तरी बी अजून तुझा जीव थाऱ्यावर नाही ना व? आई, माझा ऐक, अजून बी वेळ गेलेली नाहीये. तू तुझा निर्णय माग घे. अजिबात नाही. मला माझं घर परत विस्कटू द्यायचं नाहीये. या घराचं मला ठाऊक नाही, पण तुझ्या या निर्णयानं दाद्याचं आयुष्य विस्कटणार हे मात्र नक्की. आणि हे काय मला पटायचं नाही. असं त्या प्राजक्तामुळं आणि तिच्या कुस्तीमुळं घरावर एवढी संकट आली, आपला संसार दावावर लागला, ते पटतंय तुम्हाला? पण आईंची काळजी पटना झालीये का? मिने, उगाच नारळची शेंडी उडून फणसाला लावायचा प्रयत्न करू नकोस तू. बरोबर बोलते मीनाक्षी, उगाच डाफरू नकोस तिच्यावर. मी माझा निर्णय अजिबात बदलणार नाही. बोल की आई, प्राजक्ता आली काय घरला? नाही, नाही आली अजून परत. आम्ही तिच्या माहेरला बी बघितलं, तिकडे बी नाहीये ती. कुठे गेली असेल? वीरू, मी तुला सांगितलं ना, ती स्वतःहून हे घर सोडून गेली. स्वतःहूनच परत येईल, नाहीतर हे बघ, तू लवकरात लवकर घरी परत ये. उगाच माझ्या जीवाला घोरू नको. व्हॉट हॅपन आई? प्राजक्ता माहेरी बी गेली नाहीये. कुठल्या तोंडानं जाईल माहेरी तरी? एनिवे आई, जाऊ दे की तिला कुठं जायचंय ते. तुम्ही कशाला एवढी केअरिंग करायला तिची? मला तिची काळजी वाटत नाहीये, मला माझ्या लेकाची काळजी वाटते. वीरूच्या डोसक्यात ना तिचं खूळ गेलं पाहिजे, बास. आता तोंडाशी आलेला घास निसटलाय. एवढी बदनामी केली त्या वीरूची, काय झालं? सुटला नाही तर काय, आता परत त्याचं कुस्ती आणि अकादमीचं टोमणं सुरू होणार. म्हणजे परत समजा ये रे माझ्या मागे. हे सगळं तुमच्या हलगर्जीपणामुळे होतं. तुमचा एक पण माणूस काही कामाचा नाही. आता करा परत शून्यापासून सुरुवात. हॅलो, प्राजक्ता वहिनी तिकडे आलेत काय? प्राजक्ता आली आहे काय तिकडं? बरं बरं, ठीक आहे. दाद्या, अरे आफरीनकडे पण नाही गेलेलं वहिनी. आलमीत बी नाही आहे. गेली कुठं म्हणायची? कुठे जाणार आहे? माहेरी आलीये, तुमच्यापासून दडून बसलीये. दडून बसली? कशाला? कशाला? आता हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही मला काय डाऊट? तुम्हाला नवरा बायकोत असं काय बी नसलंय ते, ज्यांना ती सगळं सामान घेऊन माहेरी आली आणि म्हणायली आता इकडंच राहणार आहे म्हणून. काय असं म्हणली ती? चल चिने, दडून बसलीये बायको. मी निर्दोष सिद्ध झालो
ह्याचंच समाधान आहे मला. आणि हे समजा शक्य झालंय माझ्या बायकोमुळे. आई, मी शपथ घेऊन सांगते, मी या घरातनं स्वतःच्या मर्जीनं गेली असंच सांगेन वस्तादांना. राजू, तू जो काही निर्णय घेशील त्याला बाप म्हणून मी पाठिंबा देणारच. पण बाळा, तुला एवढंच सांगतो, तू जो निर्णय घेशील तो रागाच्या भरात घेऊ नकोस. हे बघ राजे, अगं संसार म्हणलं की भांड्याला भांड्या लागायचंच, पण आपणच जरा निगुतीनं सावरून घ्यायचं असतंय बघ. आणि किती बी नाही म्हणलं ना तरी बाईसाठी तिचं कुंकू आणि संसार हेच मोठं धन असतंय बघ. अगं